नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनो फॉर इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात हा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विकास विभागाने 27 मार्च 2026 रोजी निर्गमित केलेला आहे। या GR नुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली होती। त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। या पूर परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या पशुधनाचे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झाले होते। यामध्ये जनावरे मृत्युमुखी पडले होते, तसेच काही जनावरे वाहून गेले होते। यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता। याच कारणाने अनेक कुटुंब जे आहेत ते अडचणीत आलेले होते। यामुळे राज्य सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केलेला आहे, जो आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। पशुधनाचे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानाची भरपाईसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा GR जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। पशुपालकांना शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार आता आर्थिक मदत दिली जाणार आहे। आता प्रश्न आहे की ही मदत नेमकी किती मिळणार आहे? तर शासनाने या GR मध्ये दिलेल्या दरानुसार आपण बघू शकतो, गोट्याच्या नुकसानीसाठी सुमारे 3000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। दुधाळ जनावरांच्या मृत्यूसाठी सुमारे 37500 रुपये इतकी जी मदत आहे ती नवीन दरानुसार दिली जाणार आहे। ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी म्हणजेच बैलांसाठी 32000 रुपये इतकी मदत दिली जाणार आहे। लहान जनावरांसाठी 20000 रुपये मदत दिली जाणार आहे। तसेच शेळी किंवा मेंढीसाठी 4000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी कोंबडी मागे सुमारे 100 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी राज्य सरकारने जे नियम आहेत ते नियम सुलभ केले आहेत। आधी काही मर्यादा नुकसान भरपाईसाठी होत्या, परंतु आता त्या सर्व मर्यादा ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत। म्हणजेच मृत्यू किंवा बेपत्ता झालेल्या जास्तीत जास्त जनावरांसाठी मदत मिळण्याचा मार्ग या GR नुसार आता मोकळा झालेला आहे। यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। पण ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्यासुद्धा अटी या GR मध्ये राज्य सरकारने सांगितलेल्या आहेत। जनावरांची नोंदणी आवश्यक असणार आहे, लसीकरणमध्ये नोंदणी आवश्यक असणार आहे, पशुगणना करणे आवश्यक असणार आहे, तसेच पंचनामा करणे खूप गरजेचं असणार आहे। मृत्यू जनावरांसाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आवश्यक असेल आणि वाहून गेल्या जनावरांसाठी पंचनामा आवश्यक आहे। याशिवाय जर जनावरांचा विमा असेल आणि विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली असेल तर अशा वेळी सरकारची मदत तुम्हाला मिळणार नाही। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, योग्य कागदपत्र तयार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। अशाच पद्धतीनं राज्य सरकारने नवीन दरानुसार पशुधनासाठी राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे। याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण शेतकरी बांधवांना नवीन दरानुसार पशुधनाकरिता किती शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे याबाबतची माहिती होणे गरजेचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर एक लाईक करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या या चॅनलवरती येणारी माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळते। तोपर्यंत थांबतो, धन्यवाद। पुन्हा एकदा भेटू या अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये।